चला आज बनवायची आपल्याला मस्त पोहेची कुरडई करायची आपल्याला मस्त. याच्या अगोदर आपण रव्याची केलेली ती तर खूप छान झाली. चला आता कुरडई आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि कुरडई इतकं मस्त फुललेली आपली दुप्पट तिप्पट असं वाटणार नाही आपण पोहेची कुरडई केलेली म्हणून. एकदम मस्त झालेली आहे. आणि आता 2-3 आपण कुरड्या तळून घ्यायच्या आहे पोह्याच्या. आणि नंतर रेसिपी बघूया आपण कशी तयार केली पोह्यापासून कुरडई. आणि एकदम कुरकुरीत झालेली आपली. आणि बघा मी पोहे घेतलेले आपण अर्धा किलो पोहेची आपल्याला बनवायची आहे, कुरडई बनवायची आहे. आपण जे नाश्त्याला पोहे खातो तेच पोहे घेतलेले. पातळ जाड कोणते पण घेऊ शकतो आपण. आणि ते छान धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. आणि नंतर भिजत ठेवायचे. ते आपल्याला पाणी काढून घ्यायचे आणि ते 10-15 मिनटं आपल्याला तसेच ठेवायचे. म्हणजे छान ते आपल्याला त्याचा मस्त मळून गोळा तयार करायचा आहे. अशा प्रकारे बघा 10-15 मिनटानंतर मी हाताने छान मळून घेतलेलं आहे ते. आणि असं वाटलं आपल्याला तर आपण मिक्सरमधून थोडं थोडं टाकून फिरून घ्यायचं. आणि याच्यानंतर मग मिक्सरचं भांडे घेतलं आणि त्याच्यात थोडं थोडं टाकून थोडंसं 1 मिनटासाठी आपण फिरून घ्यायचं. आणि मग म्हणजे कुरड्यासाठी पीठ मस्त तयार होतं आपलं. आणि आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पापड खार टाकलेलं आहे मी 1 चमचा. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. फक्त 2च वस्तू टाकलेल्या आपण, मीठ आणि पापड खार. पापड खार टाकणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे टेस्ट पण छान येते आणि मस्त कुरडई आपली फुलते जास्त. त्याच्यामुळे आपल्याला पापड खार टाकायचाच त्याच्यामध्ये. याला कसली झंझट नाही, भिजवायचं नाही, काही नाही. 2 दिवस 3 दिवस का याच्यातून मशीनमधून नाही काढायचं. डायरेक्ट भिजवायचे, हाताने मळून घ्यायचं किंवा मिक्सरमधून काढायचं. आपल्याला फक्त काढायचं. असं पण हाताने मळता येतं, पण असं वाटलं म्हणजे आपण मिक्सरमधून काढायचं. आणि मस्त कुरडई सोऱ्यामध्ये टाकायची मस्त. आणि आता बघा मी मिक्सरमध्ये थोडं थोडं घेतलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे. हाताने सुरुवातीला मळून घेतलं होतं मी अशा प्रकारे बघा. आणि सगळं आता आपण मळून झालेलं आहे पीठ. आता पॉलिथिन टाकलेली मी, सोऱ्याला तेल पण लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोह्याचं मिश्रण टाकायचं आहे. आणि मस्त कुरडई टाकायची एकदम मस्त. न शिजवायचं न काही, डायरेक्ट कुरडई टाकायची आपल्याला मस्त सोऱ्यातून. आणि याच्यानंतर आपण फुल सोडा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपण याच्यामध्ये. फुल सोड्यामध्ये छान कुरडई आपली फुलल्या जाते मस्त. आणि टेस्ट खूप छान येते त्याच्याने. आणि सगळं परत बघा मी मळून घेतलेले फुल सोडा टाकल्यानंतर, मीठ टाकल्यानंतर. आणि नंतर मग आपल्याला ते सोऱ्यामध्ये टाकून कुरड्या टाकायच्या आपल्याला. एकदम मस्त कुरडई तयार होते. ते पण एकदम लवकर 15-20 मिनटामध्ये आपली मस्त पोह्याची कुरडई तयार होते आपली. आणि बघा आता सोऱ्याला तेल लावून घ्यायचं असं हातून ब्रशनी. आणि त्याच्यामध्ये पोह्याचं मिश्रण टाकून मस्त कुरडई आपल्याला टाकायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता उन्हाळी वाळवणाचे आपले रोजचे वेगवेगळे येतीलच. आता रव्याची तर झालेलीच आपली. आता साबुदाण्याची पण मी बनवणार आहे कुरडई. साबुदाणा कुरडई, रवा कुरडई आणि भगरची पण कुरडई करणार आहे मी. आणि आपली पोह्याची कुरडई, अशी 4 प्रकारच्या आपल्या होतील. तर 2 प्रकार आता, पहिला तर रव्याची टाकलेली आहे, आता मी टाकलेली आहे पोह्याची. आता उद्या परवा आपली राहील साबुदाण्याची आणि नंतर भगरची राहील. तर नक्की बघा माझे व्हिडिओ. आवडल्यास कमेंट करा, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. वर्षभर जातील अशा ह्या करून ठेवायच्या मस्त. कुरड्या आपल्याला लागतातच वर्षभर. सण असतात आपले वर्षभर वेगवेगळे, त्यासाठी तळण आपल्याला लागतंच. मग कुरडई तर मेन असते ताटामध्ये. त्यासाठी नक्की करा. आणि तुम्ही कशा प्रकारचे करता ते पण सांगा मला, म्हणजे मी पण करून बघेल तुमच्या पद्धतीने. किती मस्त कुरड्या बघा पडतात एकदम. कसला त्रास नाही, काही नाही. एकदम हलक्या हाताने जरी टाकली तरी होते ही कुरडई मस्त. आणि
आणि तयार झाले, सगळ्या कुरड्या टाकून झालेल्या आपल्या मस्त.